सेटलमेंट तर होणारच नव्हती, कारण की ह्या विभागात म्हणजे शिवसेना भाजप या युतीने अनेक कामं केलेली आहेत किंवा गेले 5 वर्षात आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे ह्या विभागात झालेली आहेत. आणि हा जो काही दादर माहीम विभाग आहे, दादर माहीम प्रभादेवी, इथे लोकांना धनुष्यबाण ह्या चिन्हाव्यतिरिक्त दुसरं चिन्ह कुठलंही आवडत नाही आणि इकडचे शिवसैनिक या धनुष्यबाणासोबतच राहतात. फक्त समुद्रकिनारा हा विषय घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ इच्छितो नाही. विधानसभा निवडणूक ही खरं तर प्रतिष्ठेची झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुद्धा सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक मतदारसंघ सध्या राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. यातील एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित असा मतदारसंघ म्हणजे माहीम मतदारसंघ. आता या माहीम मतदारसंघामध्ये सेटलमेंट होणार का महायुती, मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे आपापसात लढणार अशा चर्चा होत्या. मात्र काल जर आपण पाहिलं तर जागा वाटप झालं, ज्याच्यामध्ये सुरुवातीला अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिली. राज ठाकरे यांच्याकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्याकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आता लढाई ही थेट आहे. मात्र अजूनही ठाकरे गटाकडून या मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. मात्र आता लढाई कायम असताना या सगळ्यावरती माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आहेत. सर्वप्रथम तर सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच अजितदादा पवार, ह्या तिघांचेही आभार की आज जो माहीम विधानसभेवरती जो धनुष्यबाण आहे, की जो भगवा आहे, हो असंच अबाधित ठेवण्यासाठी आज आमदार सदा सरवणकर यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली. या सर्वांचे खरंच आभार मानायला पाहिजे की आमच्या पाठीशी खंबीरपणे हे तिघही उभे राहिले आणि आज इथे उमेदवारी जाहीर केली आहे. समाधानजी, खरं तर आपण पाहिलं तर हा मतदारसंघामध्ये सेटलमेंट होणार अशा चर्चा होत्या वारंवार. मात्र सेटलमेंट ही कशा प्रकारे असणार आहे? कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की महायुतीकडून आणि मनसेकडून हे आपापसात बोललं जातं अशा चर्चा होत्या. मात्र आता दोघांकडून सुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय सांगाल? सेटलमेंट तर होणारच नव्हती, कारण की ह्या विभागात म्हणजे शिवसेना भाजप या युतीने अनेक कामं केलेली आहेत किंवा गेले 5 वर्षात आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास कामे ह्या विभागात झालेली आहेत. त्याच्यामुळे आम्हाला खात्री होती की आमच्या पाठीशी किंवा शिवसैनिकांच्या पाठीशी हे शिंदेसाहेब 100% उभे राहतील. आणि हा जो काही दादर माहीम विभाग आहे, दादर माहीम प्रभादेवी, इथे लोकांना धनुष्यबाण ह्या चिन्हाव्यतिरिक्त दुसरं चिन्ह कुठलंही आवडत नाही आणि इकडचे शिवसैनिक या धनुष्यबाणासोबतच राहतात. त्याच्यामुळे आमच्या मनात कुठलीही शंका नव्हती की ही शिवसेनेला सीट मिळणार होती आणि शिवसेनेचे उमेदवार ते 100% होणार. नक्की ज्या प्रकारे या मतदारसंघामध्ये शिवसेना ही लढणार असं तुम्ही म्हणतात. नुकताच अमित ठाकरेंनी सुद्धा या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. ते सुद्धा आता या विधानसभेच्या रिंगणात आहेत. प्रथमतः राज ठाकरे यांच्या कुटुंबातून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आले. त्यांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? कारण त्यांच्यासमोर आता सदा सरवणकर असणार आहेत. दोघां आपापसात भिडणार आहेत. राजसाहेबांबद्दल आज प्रत्येकाला आदर आहे, आम्हालाही आदर आहे. त्यांचे चिरंजीव अमितजी असून देत. बघा, ॲज अ ठाकरे कुटुंब म्हणून हा नक्कीच त्यांच्याबद्दल आदर राहणार आहे. आम्ही तर एक गोष्ट ठरवली आहे की त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप कुठलाही करत नाही, कारण की ठाकरे कुटुंब आहे. पण निवडणूक झाली तर ही लढाई तर होतेच. आम्ही जी कामं केलेली आहेत, गेले 10 वर्षात 5 वर्षात जी काही कामं झालेली आहेत, ही आम्ही लोकांपर्यंत पोचवलेली आहेत, आमच्या मतदारांपर्यंत पोचवली आहेत. आम्ही मतदारांपर्यंत डोर टू डोर पोचलेलो आहोत. त्याच्यावर आम्हाला खात्री आहे की जो काम करतो याच्या पाठीशी 100% मतदार उभे राहणार आहेत आणि त्याच्या पाठीशी त्याला आशीर्वाद देणार हे आम्हाला ठाऊक आहे. आणि दादर प्रभादेवी माहीम इकडची जनता खूप हुशार आहे. त्यांना माहिती आहे की आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असणारा उमेदवार कोण आहे, आपल्यासाठी कोण काम करू शकतं. त्याच्यामुळे आणि ह्याच्या आधी आम्ही काम करणार असं बोलत नाही, आम्ही जी कामं केलेली आहेत ही आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. खरं तर अमित ठाकरे असंही म्हणत आहेत की समोर कोणीही असो, ही सीट येणार, आम्ही सत्तेत असणार. 23 तारखेनंतर तुम्ही पहा कशा प्रकारे निकाल असेल. त्यामुळे विद्यमान आमदार मागील अनेक टर्म या मतदारसंघामध्ये जे सदा सरवणकर राहिलेत, यांना तगडं आव्हान हे अमित ठाकरेंचं असेल असं वाटतं का? निवडणुकी आहे, त्याच्यामुळे आव्हान एकमेकांचं असायलाच पाहिजे. कुठल्याही निवडणुकीत आव्हान नसतं असं नसतं. पण मी परत बोललो, आपण माहीम विधानसभेत आपण गेलात तर प्रत्येक गल्ली भोळात, प्रत्येक इमारतीमध्ये लादीचं कामगार असून दे, जलवाहिनी असून दे, शौचालय दुरुस्ती असून दे, कचऱ्याची समस्या असून दे, ह्या समस्येसाठी जनतेमध्ये उतरून काम करणारा आमदार सदा सरवणकर आहेत. आम्ही सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत हे आम्ही ग्राउंड लेवलवरती कामं करतो. त्याच्यामुळे जी काही गोष्टी आहेत आम्ही ह्याच्यानंतर काही करण्यापेक्षा आम्ही जी केलेली कामं आहेत ही आम्ही प्रत्येक घरात पोचवतो, प्रत्येक माणसापर्यंत पोचवतो आणि त्याच्यामुळे लोकांचा एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे की आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही घाबरू नका.
ज्या प्रकारे आपण पाहतो ही उमेदवारी जाहीर झाली, मात्र त्यापूर्वी खरं तर तुम्ही आणि तुमच्या बहीण ज्या प्रिया सरवणकर होत्या त्यांच्या दोघांचं इच्छुक म्हणून नाव समोर येत होतं. तर या बातमीमध्ये तथ्य आहे का? नाही, आम्ही कामं करत होतो. आम्ही आजही कामं करतो. मी एका विभागाचा नगरसेवक आहे. लोकांनी मला 2017च्या निवडणुकीत निवडून दिलेलं आहे. त्याच्यावर मी असंच काही करत नाही. जर लोकांनी मला निवडून दिले तर मला त्यांचं काम करणं कर्तव्य आहे माझं ते. त्या पद्धतीने माहीम विधानसभेमध्ये अनेक कामं असतात, जी माझ्याकडे येतात. ही मी स्वतः जाऊन तिकडे लक्ष देऊन करून घेतो. जनतेची काम होणं किंवा तिकडच्या नागरिकाची समस्या सोडवणं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि ती कामं होत आहेत. त्याच्यामुळे तो आनंद वाटतो. समाधानजी, खरं तर आता अमित ठाकरे यांनी सांगितलं की माझं पहिलं विजन आहे समुद्रकिनारा. समुद्रकिनारा स्वच्छ करणं आणि मुंबईकरांना तो अर्पण करणं, जो त्यांनी पाहिला नसेल. तर यातून खरंच सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील असं वाटतं का? कारण तुम्हीसुद्धा जागोजागी गल्लीबोळ्यात फिरत आहात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. तुम्हीसुद्धा युवा नेतृत्व आहात, ते सुद्धा युवा नेतृत्व आहे. काय वाटतं की हे प्रश्न अशा प्रकारे हाताळणं ज्याच्यातून सर्वसामान्यांना एकंदरीत फायदा होईल त्याचा? पहिली गोष्ट अशी आहे की दादर माहीम विधानसभा या प्रभादेवी ह्या ठिकाणी सर्वात मोठी समस्या अशी आहे की अनेक प्रकल्प हे बंद पडलेले आहेत. पुनर्विकासाचे प्रकल्प आहेत. नंतर अनेक ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट आमदार सदा सरवणकर यांच्या माध्यमातून किमान 12,000 कुटुंबांचं क्लस्टर डेव्हलपमेंट इकडे चालू आहे. दादरमध्ये असून दे, प्रभादेवीमध्ये असून दे, माहीममध्ये जे जे इमारती ज्यांचा पुनर्विकास होऊ नाही शकत अशा इमारतींना एकत्रित करून क्लस्टर डेव्हलपमेंट चालू आहे. त्याच्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न आहेत इकडे. समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी ते तर आम्ही प्रयत्न करत असतो, पण डे टू डे लाईफमध्ये काय लोकांना हवं असतं, पाण्याची समस्या असून देत, ड्रेनेजची समस्या असून देत, त्यांच्या घराची समस्या असून देत, अनेक प्रकल्प आपण शिवसेना भवनच्या बाजूला बघितलं असाल, अनेक 15 ते 20 वर्ष झाले हे प्रकल्प बंद आहेत. त्यांना भाडेही मिळत नाहीत. यासाठी आमदार सदा सरवणकर साहेबांनी स्वतः शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन त्या लोकांची बैठक घेऊन आज विकासकाला त्या ठिकाणी कसं तो प्रकल्प पूर्ण होईल, त्याला कशी मदत होईल आणि तो प्रकल्प पूर्णत्वास होईल यासाठी हे सर्व काम करत आहेत. अनेक काम आहेत. फक्त समुद्रकिनारा हा विषय घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ इच्छितो नाही. समुद्रकिनारा स्वच्छतेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ऑलरेडी 25 करोड रुपये मान्य केलेले आहेत गेल्या वेळेस. केसरकर साहेब त्यावेळेला आलेले, फडणवीस साहेब आहेत, ह्या सर्वांनी ऑलरेडी काम ते सुरू आहे. पण इकडे जनतेचा महत्त्वाचा विषय काय ते पुनर्विकास असून देत किंवा जी काही शिवाजी पार्क मैदान असून देत त्याचं सुशोभीकरण असून देत, हे जे काही प्रमुख जनतेचे विषय आहेत हे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. एक शेवटचा प्रश्न माझा, ज्या प्रकारे आपण पाहतोय आता ही विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवरती आहे. आजपासून खरं तर उमेदवारी अर्जसुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे. उमेदवारसुद्धा तिकडे जाहीर झालेले आहेत. मात्र या सगळ्यामध्ये आपला अजेंडा, या शिवसेनेचा या मतदारसंघासाठी अजेंडा काय असणार आहे? कशा प्रकारे सदा सरवणकर असतील, त्यांची पुत्र तुम्ही समाधान सरवणकर, कशा प्रकारे एकंदरीत सरवणकर कुटुंब हा या सगळ्या मतदारसंघामध्ये सामोरं जाणार आहे? आम्ही गेली 2 महिने जी आम्ही कामं केलेली आहेत ही लोकांपर्यंत पोचवतो आहे. लोकांचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आहे आणि जी कामं आम्हाला बघा आम्ही करणार किंवा काही करू हे आम्हाला सांगायची गरज नसते. आम्ही जी कामं केलेली आहेत ही लोकांपर्यंत पोचतात. आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माहीम विधानसभेमध्ये 22,000 महिलांची नोंदणी आम्ही केली आहे. आमच्या पक्षाच्या वतीने नोंदणी केली आहे. त्याच्यामुळे कामं अनेक झालेली आहेत. शासनाच्या योजना असून देत ह्या आमच्या मतदारांना कशा मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. ह्याच्या आधी मुंबई शहरात ह्या ज्या काही योजना होत्या ह्या आपल्यापर्यंत पोचायच्या नाहीत, पण शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ह्या सर्व योजना आपण लोकांपर्यंत पोचवल्या आहेत. आज 22,000 आकडा हा काय कमी नाही लाडकी बहीण योजनेचा. या सर्वांना फायदा मिळाला आहे त्या गोष्टीचा. अनेक उपक्रम आमचे चालू असतात आणि आपण माहीम विधानसभेत गेलात, प्रत्येक मी अजूनही सांगतो, विरोधकांना पण सांगतो की तुम्ही प्रत्येक गल्लीत बोळात कुठेही फिरा, तुम्हाला त्या ठिकाणी आमदार सदा सरवणकर यांचं काम छोटं ना मोठं कुठलं तरी काम तुम्हाला दिसणारच आहे. त्याच्यामुळे आम्ही कामं केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की दादरची जनता जो काम करतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते समाधान सरवणकर. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय आता या माहीम विधानसभेमध्ये जर लढाई पाहिली तर सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे. अजूनही ठाकरेकडून म्हणजे जे आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांनी उमेदवार जो आहे ते जाहीर केलेला नाही आहे. मात्र आता यामध्ये लढाई जी सद्यस्थितीत पाहतोय आपण ती सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे. यामध्ये आता विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार कोणाला कौल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोहलीसह मी वैभव पाटील, मुंबई.